सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आज सेवानिवृत्त होत आहेत। मात्र त्यांच्याकडे फक्त सामाजिक न्याय विभाग नाही तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, दिव्यांग कल्याण आणि असे अनेक 4हून अधिक जे आहे ती विभागांची जबाबदारी होती। सुमंत भांगे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहेत। मराठा आरक्षणापासून तर सामाजिक न्याय विभागापर्यंत अनेक निर्णय घेतले गेलेले आहेत, अनेक कॉन्ट्रोवर्सीसुद्धा पाहायला मिळाली। काय सांगाल सेवानिवृत्तीविषयी? नाही, सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मी आभार मानेल की त्यांनी मला या विभागामध्ये काम करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, बाकी मंत्री महोदय, माझे वरिष्ठ अधिकारी, त्याचप्रमाणे माझे आई वडील, माझे कुटुंबीय आणि सर्व माझे सहकारी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू यांच्या सहकार्यामुळे आपण हे गेले 37 वर्ष शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहोत आणि वेगवेगळ्या समाजासाठी आपण कार्य केलेलं आहे। माझ्याकडे आज 2-3 विभागाचे चार्ज आहेत। त्यामध्ये सामाजिक न्याय विभाग आहे, दिव्यांग कल्याण विभाग आहे, GAD आहे, मराठा आरक्षणासारखे विषय आपण हाताळलेले आहेत आणि या सर्व बाबीमधून जे काही आपण कामकाज करू शकलो, ग्रामीण भागामधील, शहरी भागामधील लोकांची आपण सेवा करू शकलो, एक सेवा म्हणून आपण त्याकडे पाहतो आणि हे कार्य करते वेळेस माझे सगळे सहकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर आमचे सगळे विभागाचे अधिकारी, एक आमची टीम म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि ते खरोखरच आज या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा एवढा मोठा सामाजिक प्लस प्रशासकीय आणि कौटुंबिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला। त्याबद्दल मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे सेवानिवृत्ती असा काही म्हणजे टर्म माझ्या डिक्शनरीमध्ये नाही आहे। हा नोकरीमधला शासकीय सेवेत रुजू होणे आणि ठराविक वयानंतर निवृत्त होणे ही एक स्टेप आहे। त्यामुळे आपला सामाजिक कार्यामध्ये देखील आपण पुढं ॲक्टिव्ह राहणार आहोत, सहकार्य करणार आहोत। सर्व आमचे पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचे, सर्व उपस्थित बंधू भगिनीचे मी या ठिकाणी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आभार मानतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद। खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजलेला होता। अशा वेळेस जबाबदारी सांभाळली, लाखोंचे मोर्चे निघालेले होते। तो अनुभव नेमका कसा होता? नाही, त्यावेळेस तर जे कायद्यामध्ये तरतूद आहे, घटनेमध्ये तरतूद आहे आणि शासनानं तो निर्णय घेतलेला आहे। मी फक्त काम करणारा अधिकारी होतो, आमची टीम होते आणि आमच्याकडं तज्ज्ञ वकिलांची फौज पण होती। तर राज्य सरकारचा तो निर्णय आहे आणि राज्य सरकारनं कायदेशीर बाबी, ज्या काही घटनेमधल्या तरतुदी आहेत, ह्या सगळ्या तपासून आणि योग्य पद्धतीनं जी काही समाजाची मागणी आहे, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळानं तो हाताळलेला आहे, तो निर्णय घेतलेला आहे। मी त्यामधला एक काम करणारा किंवा इन्चार्ज सेक्रेटरी आहे। GAD माझ्याकडे असल्यामुळं आणि GADमध्ये मराठा आरक्षणविषय माझ्याकडे असल्यामुळं आपण त्या ठिकाणी ते योगदान दिलं आहे आणि त्या योगदानाचं मला समाधान आहे। खरं तर तुम्ही म्हटलं की समतोल राखणं महत्त्वाचं होतं, पण समतोल राखत असताना तुमच्याकडे मराठा आरक्षण होतं, OBC आरक्षणाची जबाबदारी होती, सामाजिक न्याय विभाग होतं। हा समतोल कसा राखणं शक्य होतं? नाही, यामध्ये सामाजिक न्याय विभाग हा म्हणजे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये विद्यार्थ्यापासून सिनियर सिटिझन्सपर्यंत सर्व विभाग आमच्याकडे आहेत। आपण पाहिलं असेल की परवा मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की सिनियर सिटिझनसाठी देखील महामंडळ आपण स्थापन करणार आहोत। ट्रान्सजेंडरच्या वेलफेअर स्कीम देखील आपण राबवतो आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला देखील मंजुरी मिळालेली आहे। त्याचप्रमाणे वारकरी महामंडळ देखील आपण स्थापन केलेलं आहे। हे वेगवेगळे विषय सामाजिक न्याय विभागाकडे आहेत। समाज कल्याण विभाग असं पूर्वी नाव होतं, पण आता ते सामाजिक न्याय विभाग झाला आहे। दिव्यांग कल्याण विभाग आपण वेगळा केला। दिव्यांगाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी, दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासन कार्यरत आहे आणि त्या योजना आम्ही प्रभावीपणे राबवलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टमुळे। खरं तर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा संपलेला नाही आहे। तुम्ही सेवानिवृत्त होतात, प्रचंड मोठा तुमचा हा अनुभव राहिलेला आहे। सेवानिवृत्तीनंतर काय सरकारला मार्गदर्शन किंवा काय तुमची हे असणार? नाही, मी जनतेसाठी 24/7 अवेलेबल आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण सांगितलेलं आहे की जेव्हा माझ्या सेवेची आवश्यकता असेल, सर्व्हिसेसची आवश्यकता असेल, त्यावेळेस मी अवेलेबल आहे आणि मी कार्यरत राहणार आहे। त्यामुळे सेवानिवृत्ती झालं म्हणजे आता सगळं सामाजिक कार्य किंवा काही इतर बाबी ज्या आहेत त्या सगळ्या बंद झाल्या असं काही नाही आहे। त्यामुळे आपण ॲक्टिव्ह राहणार आहोत। अगदी सेवानिवृत्त झाला असलं तरी ॲक्टिव्ह राहणार आहे आणि जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी 24 आवर्स जे आहे ते अवेलेबल असेल असं सुमंत भांगे म्हणताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा खापरे, सरसुने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।